नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. भारतीय संस्कृतीत कुल ही फक्त रक्ताची नाती जोडणारी संकल्पना नसून ती परंपरा, संस्कार आणि दैवी संरक्षणाची अखंड वाहती गंगा आहे. या कुलसंस्थेच्या मुळाशी जी अदृश्य पण अटळ शक्ती उभी असते ती म्हणजे कुलदेवी. घरात सुख समृद्धी नांदावी, संकटांचे सावट दूर व्हावे, वंशाची भरभराट व्हावी आणि प्रत्येक पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी आपल्या पूर्वजांनी ज्या दैवी शक्तीला अखंड श्रद्धेने वंदन केले तीच आपल्या घराण्याची आराध्य देवता कुलदेवी. घरात सुख समृद्धी नांदावी, संकटांचे सावट दूर व्हावे, वंशाची भरभराट व्हावी आणि प्रत्येक पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी आपल्या पूर्वजांनी ज्या दैवी शक्तीला अखंड श्रद्धेने वंदन केले तीच आपल्या घराण्याची आराध्य देवता कुलदेवी. प्रत्येकाची कुलदेवता ही कुळानुसार वेगवेगळी असते. जशी एक आई आपल्या मुलांचा सांभाळ करते, रक्षण करते, आयुष्यभर त्यांच्या पाठीशी राहते, त्याचप्रमाणे कुलदेवी आपल्या कुळाच्या तसंच कुळातील सर्वांच्या पाठीशी खंबीर राहून त्यांचा सांभाळ करते. त्यामुळे प्रत्येक पिढ्यानपिढ्या कुलदेवतेचा मान काढून तिची सेवा करतात. दरवर्षी कुलदेवीची ओटी भरतात. सणासुदींना तिचं प्रथम स्मरण केलं जातं. त्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी असतो. पण जर का एखाद्या घराण्याला त्यांची कुलदेवताच माहीत नसेल किंवा तिचा विसर पडला किंवा देवी नाराज असेल तर मात्र घरात वादविवाद होतात. प्रत्येक कामात अडथळे येतात, कामे रखडतात. तर असं होऊ नये, आपली कुलदेवता आपल्यावर कायम प्रसन्न राहावी याकरता मित्रांनो, वर्षातून एकदा तरी घरातील वयोवृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनी कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी जाऊन कुलदेवतेचा मान दिला पाहिजे, म्हणजेच तिची ओटी भरली पाहिजे. मनापासून भक्तिभावाने नतमस्तक व्हा. देवीचा वरदहस्त जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तुमच्या पाठीशी असेल. कितीही कठीण प्रसंग आला तरी तुमची कुलदेवता तुम्हाला त्यातून बाहेर काढेल, तुमचं रक्षण करेल. आपल्या घरामध्ये जर कुठलं मंगल कार्य असेल तेव्हा सर्वात पहिलं कुलदेवतेचं स्मरण करावं. तिला सांगणं करून मगच कामाला सुरुवात करावी. आता जाणून घेऊया त्या अद्भुत कथेची सुरुवात, जिथून कुलदेवीच्या महिम्याची खरी ओळख होते. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे. कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचा जय जयकार करायला विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एका विशाल समुद्र किनाऱ्यावर वसलेलं ते समृद्ध बंदर शहर. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी समुद्राच्या लाटांवर सोन्याची झळाळी पसरली होती. बंदरावर मोठमोठी गलबतं रांगेत उभी असायची, काही मालाने भरलेली, काही परदेशातून परत आलेली. व्यापाऱ्यांची वर्दळ, हमालांचा गोंगाट, शंखनादासारखा जहाजांचा आवाज शहरात नेहमीच गजबज असायची. त्या शहरात शुभंकर नावाचा एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापारी राहत होता. उंच बांधा, आत्मविश्वासाने भरलेला चेहरा, डोळ्यांत दूरदृष्टी. त्याचा व्यापार केवळ शहरापुरता मर्यादित नव्हता, परदेशातही त्याची कीर्ती पसरलेली होती. मसाले, रेशीम, मौल्यवान धातू, सुंदर हस्तकला, त्याची गलबतं अमूल्य मालाने भरून दूरदेशी निघत असत. लोक त्याचा आदर करत. व्यापारी त्याच्याशी व्यवहार करण्यासाठी उत्सुक असत. घरात नोकरचाकर, मोठं अंगण, सुबक कोरीव दरवाजे, तुळशी वृंदावन, संपत्ती, मानसन्मान आणि सुख सगळं काही होतं. पण त्या वैभवाच्या घरात सर्वात मौल्यवान गोष्ट होती त्याची पत्नी करुणा. करुणा नावाप्रमाणेच शांत, संयमी आणि भक्तिमय. तिच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्न हास्य असायचं. डोळ्यांत विश्वास, हृदयात श्रद्धा. तिला सोन्या चांदीपेक्षा देवाचं नाम अधिक प्रिय होतं. दर सकाळी सूर्योदयाआधी ती उठायची, अंगण झाडून स्वच्छ करायची, रांगोळी काढायची, तुळशीला पाणी घालायची.
नंतर देवघरात दिवा लावून शांतपणे बसायची. ते देवघर साधं होतं, पण भक्तीने उजळलेलं. चंदनाचा सुगंध, फुलांची मंद सुवासिकता आणि मंद प्रकाशात लुकलुकणारा तेलाचा दिवा. करुणा हात जोडून मंत्र म्हणायची. तिचा आवाज मृदू पण ठाम. प्रत्येक शब्दात विश्वास, प्रत्येक श्वासात प्रार्थना. ती डोळे मिटून हळूच म्हणायची, देवा, आमचं घर असंच सुखात ठेव. शुभंकरच्या व्यापाराला यश दे. आमच्या कुटुंबावर तुझी कृपा कायम राहू दे. शुभंकर कधीकधी दुरून तिच्याकडे पाहायचा. त्याला व्यापारावर विश्वास होता, पण करुणेला देवावर. दोघांच्या श्रद्धा वेगळ्या असल्या तरी उद्देश एकच होता, घराचं सुख आणि समृद्धी. आणि काळ जणू त्यांच्या बाजूनीच होता. व्यापार वाढत होता. संपत्ती दुपटीने वाढत होती. घरात आनंद, हसू आणि समाधान भरून राहिलं होतं. पण नियती नेहमीच माणसाच्या गणितानुसार चालत नाही. समुद्र जसा शांत दिसतो तसाच कधीही रौद्र रूप धारण करू शकतो. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एक दिवस समुद्राचा रंग बदलला. जो समुद्र कालपर्यंत शांत, विशाल आणि विश्वासू वाटत होता, तोच अचानक रौद्र झाला. आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं. विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग आणि उसळणाऱ्या प्रचंड लाटा. जणू समुद्राने संताप व्यक्त करायला सुरुवात केली होती. शुभंकरची मोठमोठी गलबतं, मसाले, रेशीम आणि मौल्यवान मालाने भरलेली त्या वादळाच्या तडाख्यात अडकली. बंदरावर बातमी आली, समुद्रात भयंकर वादळ आहे. त्या क्षणी शुभंकरच्या छातीत धस्स झालं. दिवस गेले. 1, 2, 3. पण गलबतांची काहीच खबर नाही. ना पत्र, ना दूत, ना संदेश. माल पोचला की बुडाला? नाविक वाचले की नाही? काहीच ठावठिकाणा नव्हता. घरातली गडबड थांबली. हास्य हरवलं. अंगणातलं तुळशी वृंदावनही जणू शांत झालं. शुभंकर दिवसेंदिवस चिंतेने खंगू लागला. खात्यांची वही उघडी पडलेली. हिशेब जुळत नव्हते. कर्ज वाढू लागलं. व्यापारी भागीदार सतत संदेश पाठवू लागले. माल कधी पोचणार? आमचे पैसे अडकले आहेत. रात्री शुभंकरला झोप लागत नव्हती. तो छताकडे पाहल पडून राहायचा. मनात एकच प्रश्न, सगळं संपलं का? भीती, ताण, निराशा. त्याच्या डोळ्यांत आत्मविश्वासाऐवजी काळजी दिसू लागली. करुणा हे सगळं पाहत होती. ती देवघरात बसली. दिवा लावला. पण आज तिच्या मंत्रात वेदना होत्या. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, देवा, आमचं रक्षण कर. आमची परीक्षा घेऊ नकोस. शुभंकरचं मन तुटू देऊ नकोस. तेवढ्यात एक दिवस त्यांच्या दारात एक साधू आले. वेश साधा, पण चेहऱ्यावर विलक्षण शांतता. डोळ्यांत गूढ तेज. साधूंनी आत येऊन शांतपणे विचारलं, तुमच्या घराची कुलदेवी कोण आहे? शुभंकर आणि करुणा एकमेकांकडे पाहू लागले. क्षणभर शांतता पसरली. उत्तर नव्हतं. साधू पुन्हा म्हणाले, ज्या घराची कुलदेवी विसरली जाते त्या घराचं रक्षण कमी होतं. कुलदेवी म्हणजे वंशाची संरक्षक शक्ती. ती केवळ देवता नसते, ती परंपरेचा श्वास असते. हे शब्द शुभंकरच्या हृदयात खोलवर गेले. त्याला आठवलं, लहानपणी आजोबा एखाद्या देवीचा उल्लेख करायचे, पण काळाच्या ओघात ती परंपरा हरवली. आपण पूर्वजांची ओळख विसरलो. त्याच्या मनात अपराधाची जाणीव जागी झाली. दोघांनी शोध सुरू केला. जुन्या कागदपत्रात, धुळीने झाकलेल्या पेट्यांमध्ये, वडीलधाऱ्यांच्या आठवणीत आणि अखेर
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राचीन शांत मंदिरात त्यांची कुलदेवी सापडली. मंदिर साधं होतं, पण वातावरण दिव्य. धुपाचा सुगंध, घंटानाद आणि दगडी भिंतींवर पडलेली सूर्यकिरणांची छटा. शुभंकर आणि करुणादेवीसमोर नतमस्तक झाले. शुभंकरचा आवाज थरथरत होता. आई, माझं संकट दूर कर. माझं बुडालेलं भाग्य परत आण. माझी चूक झाली, पण मला माफ कर. करुणा अश्रूंनी ओलसर डोळ्यांनी म्हणाली, आमच्या घरावर कृपा ठेव. आम्हाला धैर्य दे. तुझ्यावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस. त्या रात्री शुभंकरला स्वप्न पडलं. संपूर्ण अंधारात एक तेजस्वी प्रकाश उमटला. त्या प्रकाशातून देवीचं करुणामय रूप प्रकट झालं. ती आशीर्वाद देत म्हणाली, भिऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे. काही दिवसातच बातमी आली. वादळ शांत झालं आहे. गलबतं सुरक्षित बंदरात पोचली आहेत. माल वाचला होता. नाविक सुरक्षित होते. शुभंकरच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. आत्मविश्वास परतला. व्यापार हळूहळू पुन्हा उभा राहू लागला. घरात पुन्हा हास्य फुललं. देवघरातला दिवा अधिक तेजाने पेटू लागला. भावूक होऊन शुभंकर म्हणाला, कुलदेवीचा आशीर्वाद म्हणजेच खरा आधार. संपत्ती येते जाते, पण तिची कृपा कायम असते. त्या दिवसापासून दरवर्षी कुलदेवीची भक्तिभावाने पूजा सुरू झाली. परंपरा पुन्हा जिवंत झाली. आणि त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी केवळ परतली नाही, तर स्थिर झाली. कारण त्यांनी शिकलं होतं, संकट हे शेवट नसतं. ते श्रद्धेची आठवण करून देणारं वादळ असतं.